ती सगळे गुण ज्याच्या ठिकाणी आहेत असा गुणनिधी. त्याचा मौजी बंधन संस्कार झाला 8व्या वर्षी, वयाच्या 8व्या वर्षी. मौजी बंधन संस्कार फार महत्त्वाचा असतो, फार गरजेची गोष्ट सांगतोय, 2-3 दिवसापासून सांगतोय. संयोजकांना पण सांगितले की तुम्ही असाच एक कार्यक्रम आयोजित करा. SSY परिवाराच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत असतो. आमच्या मुलांचं त्यांनी मौजी बंधन आम्ही SSY परिवाराच्या माध्यमातूनच केलं. संभाजीनगरला ब्रह्मा व्हॅली म्हणून ठिकाण आहे, बरोबर आहे ना, हा, तिथं त्यांनी महाराज मुलांना आम्ही घेऊन गेलो. एकदम रितसर विधिवत. मला वाटतं श्रीरामपूरची कोणीतरी भोदेव ते काम करण्याकरिता होते, पाटील गुरुजी होते. या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर उपनयन संस्काराचा कार्यक्रम झाला. आपल्याला घरी जर आपल्या मुलांचं उपनयन करता येत नसलं तर आपण त्यांनी महाराज आपल्या मुलांचा उपनयन संस्कार असा कोणत्या तरी माध्यमातून करू शकता, सामूहिक रीतीनं पण करू शकता. म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या माध्यमातून सुद्धा आणि तो संस्कार निश्चित त्यांनी होत असणार. आपण जर ते मनावर घेतलं तर सर्व का सांगतो माहिती आहे का, मला धर्म माझा वाढवायचा आहे, मला धर्म माझा टिकवायचा आहे. सगळ्यांच्या अंतःकरणात धर्म प्रवेश करून गेला पाहिजे, आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे. आपल्या गळ्यामध्ये सूत्र असावं, आपल्या मस्तकावर शिखा असावी, आपल्या कपाळाला गंध असावा, आपण त्यांनी भगवंताचे भक्त असावेत, आपण त्यांनी गोमातेचे भक्त असावेत. का बरं 4-4 वेळा तुमच्यासमोर गाय सांगण्याचा प्रयत्न करतो, ब्राह्मण सांगण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं गाय टिकली पाहिजे, गाय त्यांनी गोवंश त्यांनी वाढला पाहिजे, सगळ्यांना त्यांनी गोमातेचं महत्त्व कळालं पाहिजे. पुन्हा पुन्हा गोमाता सांगतोय, ब्राह्मणांचं का सांगतो 3-3 वेळेला? त्याचं कारण एवढे आपल्या मनात ब्राह्मणांविषयी आदर निर्माण झाला पाहिजे, त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. ब्राह्मण हा फार महत्त्वाचा घटक आहे. असू द्या, असं आता मी वक्ते बाबांचं भक्त आहे, तुम्हाला वक्ते बाबा माहिती की नाही मला माहीत नाही. ते त्यांनी महाराज खडेजंगी होती. त्यांचा कार्यक्रमच काही वेगळा होता. महाराज धर्माकरताच त्यांचं जीवन होतं. झंझावातासारखे जगले महाराज बाबा. कितीतरी केस होत्या कोर्टात चालू त्यांच्यावर, पण तरीसुद्धा त्यांनी डगमगले नाहीत. पण धर्माकरता त्यांनी डगमगलं नाही पाहिजे. मरण आलं तरी चालेल, पण धर्मकार्य करीत राहिलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या लेकरांवर आपण संस्कार केले पाहिजेत. ते संस्कार फार महत्त्वाचे आहेत. लहानपणापासूनच त्यांनी महाराज संस्कार केले पाहिजेत. झाड लहान असतानाच त्यांनी वागतं. एकदा का मोठं झालं आणि वाकडं झालं, किती सरळ करायचा प्रयत्न केला ते सरळ होत नाही, मोडतं डायरेक्ट. 2 दिवस आम्ही लुटे महाराजांच्या घरी गेलो होतो आणि आम्हाला दुसरीकडून जेवणाचा डबा येत होता, तुमच्या गावातलं काही खायचं नाही. पण जेवायला त्यांनी बसत असताना त्यांची जी नातू नाती आहेत अस्खलित श्लोक म्हणत होते. अस्खलित, चांगल्या चांगल्या बुवा लोकांना लाजवतील असे श्लोक म्हणत होते. तुम्ही खरंच ऐका. एखाद दिवशी, पहिल्या दिवशी तर ते हस्तामलकच म्हणले महाराज. हस्तामलक म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या समोर एक ब्राह्मणाचा मुलगा आला. ब्राह्मणाचा मुलगा होता, 8 वर्षाचा झाला होता, एक शब्दही बोलत नव्हता, अतिशय तेजस्वी ओजस्वी होता. आणि तो काही बोलत नाही. ब्राह्मणाला मोठी चिंता होती की हा मुलगा का बोलत नाही. यतिराज म्हणजे आदि शंकराचार्य त्यांच्या घरासमोर आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज ब्राह्मण आता मुलाकरता व्याकुळ झाला होता, म्हणे माझा असा मुलगा आहे, थोडं काहीतरी पहा. शंकराचार्याने त्याला विचारलं, कोण आहेस तू? असं म्हणल्यावर कोणाशीच न बोललेला मुलगा. आणि तो त्यांनी महाराज स्वतःचा परिचय देऊ लागला. त्यानं जो परिचय दिला, हस्तामलक, हस्त म्हणजे हात आणि अमलक म्हणजे आवळा. आवळ्याचं फळ हातावर ठेवल्यानंतर जसं स्पष्ट दिसतं, करतळी आवळा तैसा हरी असं आपण म्हणतो की नाही, असं स्पष्ट त्यांनी स्वरूपाचा बोध त्यानं व्यक्त केला. ते जे त्यानं बोलून दाखवलं ना, त्याचं नाव ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव आहे हस्तामलक. दुसऱ्या दिवशी जेवायला गेलो त्यावेळेला त्या बाळाने त्यांनी निर्वाण षटक म्हणून दाखवलं. अतिशय सुंदर असणार म्हणले महाराज. कितीतरी श्लोक त्यांनी अभंग म्हणून दाखवले. फार जास्त वय नाहीत त्यांना, अजून स्पष्ट उच्चार सुद्धा शब्दांचे करता येत नाहीत. सुंदलते ध्यान उभे वितेवली कलकतावली ठेवून असं, पण अभंग पाठ आहे महाराज. कशा करता सांगतो तू म्हणाल, त्यांचं मला काही लोचटपणा चोपडेपणा करायचा नाही आणि तो माझ्या स्वभावात नाही. वस्तुस्थिती सांगतो आहे. कशा करता सांगितलं? अरे एवढ्या लोकांनी ऐकल्यानंतर एखाद्याच्या तरी मनात निर्माण झालं असेल की आपल्या घरातले लेकर सुद्धा एखाद 2 श्लोक म्हणावेत ना महाराज. काय हरकत आहे? शुभम करोती कल्याणम असं काय हरकत आहे म्हणायला? दिव्या दिव्या दीपत्कार काय शिकवायला काय हरकत आहे आपल्याला? कचार ओव्या जर शिकवायला म्हणाला, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
आता विश्वात्मके देवे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. आपण शिकवायचं नाही मग कोण शिकवेल? हे शिकवण्याची गरज आहे म्हणून तुमच्यासमोर सांगतोय. आणि आपणच हे करू शकतो. आपल्याला जर आपला धर्म टिकवायचा असला, आपला धर्म जर वाढवायचा असला, तर हे संस्कार आपण आतापासूनच केले पाहिजेत. त्याची फार आवश्यकता आहे महाराज, याची गरज आहे. का सांगतो हे मी? हे धर्माचं व्यासपीठ आहे. रोज मी तुमच्यासमोर सांगतोय हे धर्माचं व्यासपीठ आहे. धर्म सांगितला पाहिजे आणि हे धर्मातले घटक आहेत. हे आवर्जून आपण लक्षात घेतले पाहिजेत. म्हणून या गुणनिधीला त्याच्या वडिलांनी त्यांनी महाराज 8व्या वर्षी यज्ञोपवीत संस्कार त्याचा मौजी बंधन विधी अशा पद्धतीने झाला. विद्याभ्यासासाठी त्याला गुरुग्रही अशा पद्धतीने पाठवलं. तो गुणनिधी गुरुग्रही गेला. पण जरी गुरुग्रही गेला असला तरी तो वडील जसे विद्वान आहेत, फार सात्विक आहेत, तसा सात्विक नव्हता. तो गुरुग्रही जाऊन त्यांना अध्ययन केलं, पण अध्ययनामध्ये त्याची रुची नव्हती. तो कुसंगतीमध्ये त्यांनी जाऊ लागला. खेळण्यामध्ये जास्त लक्ष देऊ लागला. स्नान संध्या त्यांनी करणं त्याला आवडत नव्हतं. दुष्ट आणि पाखंडी लोकांच्या सहवासात जास्त राहत होता. देवाधिकांची निंदा करणारी लोक त्याला फार आवडत होती. त्यांच्या नादाने हा पण देवाधिकांची निंदा करू लागला. त्याचं नाव गुणनिधी होतं, पण संस्कार मात्र त्यांनी चांगले नव्हते. वडिलांनी चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला. आपण ते करीत राहावेत महाराज. हा त्याचं एक कर्म असतं मुलाचं सुद्धा. तो त्याच्यावर मारून मुटकून तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी पण काही येत नाहीत मुद्द्यावर. त्याच्याकरिता सुद्धा परंपराही चांगली असावी लागते. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. फार चांगले बासुरी वादक होते. त्यांना वाटायचं माझ्या मुलांनी माझा वारसा चालवला पाहिजे. ते त्याला म्हणायचं तू शिक, फार चांगली बासुरी मी सगळ्याला शिकवतो, तू पण शिक. तो मात्र शिकत नव्हता, नाहीच म्हणायचा. असा बापाला राग आला, मला कसा शिकत नाही पाहतो. शिक म्हणला, तू पळायला लागला पुढे. बाप बासुरी हातात घेऊन त्याच्या मागे पळायला लागला. पळून पळून धरून खाली पाडला आणि खाली पाडून त्यांनी ती बासुरी घेतली आणि त्याच्या तोंडात घातली. आता शिकशील का नाही? पोरगा हसायला लागलं. म्हणलं का हसतोस? मारहाण केली, तुला धोपटून काढलं, बासुरी तुझ्या तोंडात घातली, हसतोस का? हसतोस? त्यांना हसण्याचं कारण सांगितलं. तुम्ही ऐकतात ना, तुम्हाला तुम्ही किती बासुरी माझ्या तोंडात घातली तरी हवा फुंकायचं काम तर माझं आहे ना. मी हवा फुकली तर वाजल, जर मी हवाच नाही फुकली वाजल कशी? तसं तुम्ही किती संस्कार केले आणि काही जरी केलं तरी त्यानं पण त्याच्यात प्रवेश केला पाहिजे. म्हणून बालवयापासूनच संस्कार केले पाहिजेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर ते संस्कारच तसे झाले पाहिजेत. याला गुरुग्रही ठेवलं, तिथं कुसंगती प्राप्त झाली. ही कुसंगती सगळ्यात घातक असते महाराज. म्हणून त्यांनी बिघडला, देवादिकांची निंदा करू लागला. यज्ञदत्त त्यांनी महाराज फार चांगला होता. त्याला वाटलं मुलगा माझा गुरुग्रही राहुणाला फार चांगला झालेला आहे. चोऱ्या माऱ्या करत होता, लोकांची भांडणं आणत होता, पण त्याची आई त्याची बाजू घेत होती. त्याच्या प्रत्येक दोषावर पांघरून घालत होती. आई ही जातच अशी असते महाराज आईची. आईशी कळवळ्याची जाती, करीला अभावीनं प्रीती. पांघरून घालणं हे तिचं काम असतं. पण खरं सांगू का, ज्याची आई त्यांनी कठोर असते ना, धोपाट्या घालणारी असते ना, ते मुलं चांगले होतात महाराज. खरं सांगतो, आई धोपाट्या घालणारी असली पाहिजे. आज सकाळी एक कार्यक्रम आम्हाला होता. वासुंदा नावाचं गाव आहे पारनेर तालुक्यात. अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम होता. म्हणजे 83 वर्षाचे ते शिक्षक झाले होते आणि 1000 तरी विद्यार्थी असतील महाराज समोर. एवढे विद्यार्थी आलेले होते. तुम्हाला सर्वांना वारकरी संप्रदायातले एक दिग्गज असणारं व्यक्तिमत्व सांगतो. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय श्री डॉक्टर नारायण महाराज जाधव. सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर महाराजांचे सख्खे चुलते, त्यांचं अभिष्ट चिंतन होतं. म्हणून त्यांनी जाणं भाग होतं. गेलो आम्ही. आम्हाला अध्यक्षपद तिथं दिलं. जेवढे विद्यार्थी बोलले ना, म्हणून तर आम्ही थोडे आज लेट झालो, तरी रोजच्यापेक्षा लवकर आलो. प्रत्येक विद्यार्थ्याने माईक हातात घेऊन सांगितलं की सरांनी आम्हाला फार धोपाट्या घातल्या. प्रत्येकाच्या भाषणात तो शब्द आलाच महाराज. ते म्हणले आम्ही बक्षीस देऊ, एखादा दाखवा तुम्ही की सरांनी ज्याला मारलं नाही. आता आमच्याकडे बोलायला आलं शेवटी. मग त्यांचं ते मारणं धोपाट्या घालणं, तुम्ही जर त्याला मारणं म्हणत असाल तर मग तुमचा चुकीचा दृष्टिकोन आहे. त्या शिक्षकानं 2 चापटी लावणं म्हणजे तुम्हाला प्रसाद देणं आहे. त्याच्या प्रसादामुळेच तुम्ही त्यांनी आता सध्या संपन्न झालेले आहात. फार महत्त्वाची गोष्ट आहे. जो शिक्षक त्यांनी महाराज
दोन चापटी मारत नाही ना, त्याच्या हाताखाली विद्यार्थी चांगला तयार होऊ शकत नाही. मिळमिळीत शिक्षक काही कामाचं नसतं. मग शिक्षकांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो आईचा. आई ही सगळ्यात मोठी शिक्षक असते. सगळ्यात पहिली शिक्षक जर जीवनात कोण असेल तर आई असते. बापापेक्षाही आधी आई असते. मग ही आई जर दोन फटके घालणारी असली तर आमच्या आई आलेल्या इथं आता अशा धोपाट्या घातल्या म्हणून तर मी कथा सांगायला लागलोय. खरं सांगा, असं धोपटून काढलं महाराज सगळं, मला सांगायचं नाही, तुम्हाला जाऊ द्या आता. म्हणून तर अशी आई जर भेटली तर मग मुलं त्यांनी कथा कीर्तनकार होतील. या गुणनिधीच्या आईनं त्याच्यावर त्यांनी कायमस्वरूपी पांघरून घातलं. त्याचा परिणाम तो फार उन्मत्त झाला. घरातच चोरी करू लागला. पुढे जाऊन त्याचा विवाह झाला. वाईट वागत होता, व्याभिचार करू लागला. घरात पत्नी असून सुद्धा चुकीचं वागतोय. चोऱ्या माऱ्या करत होता. एक दिवशी घरातलीच सुंदर असणारी रत्नाची अंगठी त्यानं चोरली. आणि हे यज्ञदत्ताला कळालं की आपली अंगठी चोरीला गेली. त्याने संशोधन केलं आणि संशोधनाअंती कळालं की या मुलानंच चोरली. मग आईनं आजपर्यंत त्याच्यावर पांघरून घातलं. त्याचे सगळेचे सगळे कृत्य, वाईट कृत्य त्यांनी सगळ्यांच्या समोर आले. मग मात्र यज्ञदत्त भयंकर क्रोधायमान झाला. त्यानं सगळा दोष त्याच्या पत्नीला दिला की हिच्यामुळेच हे सगळं झालं. हिनं जर याच्यावर संस्कार केले नसते, याच्या त्या सगळ्या वाईट कर्मांवर हिनं पांघरून घातलं नसतं तर हा असा झाला नसता. मग त्या यज्ञदत्तानं त्या पत्नीचाही त्याग केला, त्या मुलाचाही त्याग केला आणि तो स्वतंत्र राहू लागला. त्यानं दुसरा विवाह केला. मुलाचं लग्न झाल्यानंतर यज्ञदत्ताला विवाह करावा वाटला. का तर प्रपंचच उद्ध्वस्त झाला अशा मुलामुळं. म्हणून त्यांनी पुन्हा जुनी गोष्ट, जुनी कथा आहे, त्यानं विवाह केला. त्याच्या पत्नीचा वनवास अशा पद्धतीने. हा जो गुणनिधी आहे याला पश्चाताप झाला. माझ्यामुळं माझ्या आईला फार त्रास सहन करावा लागला. माझ्यामुळं माझा परिवार अशा पद्धतीने उद्ध्वस्त झाला. असा विचार करून त्यानं ते घर सोडून दिलं. त्यानं गावच सोडून दिलं. घर सोडून निघून गेला. तो गेल्यानंतर त्यांनी महाराज सैर बहिर फिरू लागला. त्याला फार भूक लागली होती. पोटामध्ये भुकेचा डोम झाला होता. खायला काहीच नव्हतं. नाही का शिवालयात गेला होता, महादेवाच्या मंदिरात गेला. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटलं भगवान शिवाच्या समोर काही नैवेद्य ठेवला असेल. आता लाईटची व्यवस्था आत्ता झालेली आहे. त्या काळात काय लाईट व्यवस्था थोडीच होती. दिव्याचा प्रकाश होता. दिवा त्यांनी पुजाऱ्यानं लावला होता. हा मंदिरामध्ये प्रवेश करून गेला. काहीतरी खायला भेटेल या उद्देशाने गेला. पण दिवा अतिशय लहान होता. त्याच्या प्रकाशात त्याला फारसं काही दिसत नव्हतं. त्यानं काय केलं, आपल्या अंगावरचा अंगारखा फाडला आणि अंगारखा फाडून त्यांनी त्या तेलामध्ये त्याची वात तयार करून घातली. तो दिवा त्यांनी मोठा झाला. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये अंगारख्यानं दिव्याचा प्रकाश केला. याच्यावरच भगवान शंकर प्रसन्न झाले महाराज. त्याला खायला तर काही मिळालं नाही, आतमध्ये काही खायला मिळालं नाही. मग बाकीच्या लोकांना कळालं हा कोणीतरी चोर आहे आणि काहीतरी त्यांनी मंदिरात शोधण्याचा प्रयत्न करतोय. आता भुकेनं त्रस्त झाला होता, क्षीण झाला होता. त्याला बेदम अशा पद्धतीनं मार दिला महाराज सर्व लोकांनी. एवढं मारलं लोकांनी की त्याचा मृत्यू झाला. गुणनिधीचा मृत्यू झाला. तो मृत्यू झाल्यानंतर त्यांनी यमदूत त्याला घेण्याकरिता आले. आता यमदूत नेणार इतक्यात त्यांनी मला शिवदूत पण आले. काय केलं त्यानं साधन, फक्त अंगारखा फाडला आणि त्याचा त्यांनी वात तयार करून भगवान शंकराच्या मंदिरात दिवा लावला. अरे एकदा दिवा लावल्याने जर शिवदूत घ्यायला येऊ शकतात. जे रोज महादेवाच्या मंदिरात दिवा लावतात त्यांचं किती कल्याण होईल, आहे की नाही. आपण काय केलं पाहिजे, आपण नियम केला पाहिजे. आपण रोज आपल्या देवघरामध्ये जिथं भगवान शंकराची आपण पूजा करतो त्याच्यासमोर दिवाबत्ती केली पाहिजे. गरज आहे त्याची. भगवान शिव प्रसन्न होतात. मग ते शिवदूत अशा पद्धतीने आले. आल्यानंतर त्यांनी त्याला शिवदूतांनी शिवलोकाला नेलं. शिवलोकाची त्याला प्राप्ती झाली. भगवान शिव त्यांनी प्रत्यक्ष भेटले. उमेसहित त्यांनी भगवान शिवाचं दर्शन झालं. फार समाधानी झाला. शिवाच्या दर्शनानं उत्तम त्यांनी लोकाची प्राप्ती झालेली आहे. सर्व त्यांनी आनंद झालेला आहे. पुढे जाऊन त्यांनी महाराज त्याला नवीन जन्म प्राप्त झाला. कलिंग राजाच्या पोटी त्याचा जन्म झाला. त्याचं नाव होतं दम. नाव ठेवलं दम. या दमानं मोठी तपश्चर्या केली. तपश्चर्या करून त्यांनी महाराज शिवाच्या भक्तीचा प्रचार प्रसार केला. शिवभक्तीमध्ये मस्त राहिला. त्याला त्यांनी महाराज कुबेरासारखं धन अशा पद्धतीने प्राप्त झालं. कुबेर पदाचीच जवळजवळ त्यांनी प्राप्ती झाली.
भगवान शिवाची प्राप्तीची साधना त्यानं जगाच्या समोर मांडली. शिवाकडून दिव्य दृष्टी त्याला प्राप्त झाली. त्याला दम या स्थितीमध्ये सुद्धा त्यांना ते नाव असताना सुद्धा परत भगवान शिवासहित उमेचं दर्शन झालं. भगवान शंकराच्या शेजारी बसलेली ती पार्वती म्हणजे उमा, ती सती, तिच्याकडे तो पाहतोय. त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाले की ती भाग्यवान आहे. हिला भगवान शंकराच्या शेजारी बसण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, किती भाग्यवान आहे असा विचार करत होता. पण उमेला मात्र त्यांनी ते चांगलं वाटलं, तिच्याकडे पाहणं चांगलं वाटलं. तिला असं वाटलं हा काहीतरी चुकीच्या भावनेनं माझ्याकडे पाहतोय. ती रागावली, तिच्या रागावण्याने त्याचा डावा डोळा फुटला, एक डोळाच फुटला महाराज त्याचा. भगवान शंकरानं पाहिलं उमेच्या क्रोधानं हे सगळं झालेलं आहे. भगवान शंकरानं उमेला त्यांनी समजून सांगितलं, जरा अंतर्ज्ञानानं बघ, तो तुझ्याकडे पाहत होता पण कोणत्या दृष्टीनं पाहत होता? तो वाईट दृष्टीनं पाहत नव्हता. तो उलट तुझं कौतुक करत होता की तू किती भाग्यवान आहेस, तुला भगवान शिवाच्या शेजारी बसायला मिळतं. काही लोक फार भाग्यवान असतात महाराज, भगवंताचं सानिध्य प्राप्त होतं. काही लोकांना महात्म्यांचं सानिध्य प्राप्त होतं, त्यांच्या सानिध्यात राहायला मिळतं. हे भाग्य आहे. ते पण कळालं पाहिजे मी भाग्यवान आहे म्हणून, नाही तर घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. म्हणून भाग्य त्यांनी अशा पद्धतीनं प्राप्त झालं. भगवान शिवानं सांगितलं तो तुझा पुत्र आहे, तुझा मुलगा आहे, त्याच्यावर रागावू नकोस. मग त्यांनी ते राग शांत झाला आणि तिनं वरदान दिलं त्या गुणनिधीला, त्या दमाला, की तू संपूर्ण त्यांनी महाराज धनाचा राजा होशील, यक्ष किन्नरांचा त्यांनी राजा होशील, तुला त्यांनी धनाचा राजा म्हणून सर्वत्र ओळखलं जाईल. आणि मी अखंड, भगवान शंकरांनी सांगितलं, मी अखंड तुझ्या सान्निध्यात अशा पद्धतीनं राहीन. आणि मग त्याला नवीन पद प्राप्त झालं, त्याचं नाव आहे कुबेर, यक्षराज कुबेर. असा कुबेर त्यांनी झाला. आणि भगवान शंकरानं त्यांनी वचन दिलं तुम्ही अखंड तुझ्याजवळ राहीन. आणि म्हणून भगवान शंकरानं त्या कुबेराबरोबर मैत्री केली. या कुबेराला नवीन नगरी त्यांनी स्थापन करता आली, तिचं नाव आहे अलकापुरी. मग त्या अलकापुरीपासून जवळ त्यांनी कैलास पर्वत आहे. कैलास पर्वत हे रम्य असणारे ठिकाण आहे, एकांत स्थान आहे. भगवान शिवाला एकांत फार प्रिय आहे, शिवाला एकांतात असतात. आता हे आपलं त्यांनी शिवाला इथं जरी असलं, गजबजीत जरी असलं तरी सुद्धा वीरभद्र भगवान या ठिकाणी वास्तव्य करतात, म्हणून वीरभद्रेश्वर महादेव म्हणून आपण त्यांची स्थापना केलेली आहे. नाहीतर जंगलामध्ये एकांतात असणारं शिवालय जर त्यांनी असलं तर फार समाधानकारक असतं. साधना करण्याचं ठिकाण. तुम्ही ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळंची सगळं वर्णन पाहायला भेटेल. फार महत्त्वाची गोष्ट. निवांत एकांत शिवालय असावं, एकांत स्थान असावं, तिथं आपण साधना करावी. ज्याला खरंच मनापासून साधना करायची इच्छा आहे. नाहीतर सामूहिक ध्यान करणारे लोक पण मी पाहिलेत महाराज, एकत्र येऊन ध्यान करायचं आणि मनामध्ये हा एकच विचार करायचा, त्याच्यापेक्षा माझं जास्त वेळ ध्यान झालं पाहिजे. मग किती वेळ ध्यानाला बसायचं? तो जोपर्यंत चुळबुळ करीत नाही तोपर्यंत बसायचं. म्हणजे त्यानं चुळबुळ सुरू केली की मग आपण आपली चुळबुळ सुरू करायची. म्हणजे त्याला फक्त सिद्ध करून दाखवायचं की तुझ्यापेक्षा मी जास्त वेळ ध्यानाला बसलो होतो. असे ध्यान करणारे लोक समाजात पाहायला मिळतात. लोकाला दाखवण्याकरिता ध्यान नसतं, ध्यानी अंतर्मुख होऊन त्यांनी महाराज आत्मशोधन करण्याकरिता असतं. अशाच पद्धतीने ध्यान केलं पाहिजे. ही सगळी ध्यान करणारी मंडळी आहेत ज्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाग्यवान आहेत. ध्यान करणारे लोक भाग्यवान आहेत महाराज. तुम्हाला वारकरी संप्रदाय हा भक्तिप्रधान आहे, त्याच्यात कुठं ध्यान सांगितलं? अरे रोज विना घेऊन कीर्तन सुरू करायच्या आधी म्हणलं जातं सुंदर ते ध्यान. सगळ्यात पहिला शब्द आहे ध्यान. उभे वेटेवरी करकटावरी ठेवण्या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मग तुम्ही सुरुवातीला जर ध्यान म्हणता, वारकरी संप्रदायात ध्यान नाही म्हणता, हा कुठला नियम आहे? तुकोबराय म्हणतात येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया, तोच एक ध्यावा चित्ते करुणी रीते कलेवर. ध्यावा म्हणजे ध्यान करावं. इथं आटी म्हणजे साधना. भगवंतापर्यंत दुसरी कोणतीच साधना घेऊन जाऊ शकत नाही. एकच साधना भगवंतापर्यंत घेऊन जाते, त्याचं नाव आहे ध्यान. ध्यान ही साधना आहे, ती आपण केली पाहिजे महाराज. ध्यान साधना अतिशय महत्त्वाची आहे. या ध्यान साधनेच्या माध्यमातून आत्मतत्वापर्यंत जाता येतं. पंचकोशाचा निराश करता येतो. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे पंचकोश आहेत. त्याच्या आत त्यांनी चैतन्य तत्व वास्तव्य करतं. ते आपलं मूळ स्वरूप आहे, तोच आत्मा आहे. एका एका कोशाचा निराश झाला पाहिजे.
अन्नमय कोशाचा निराश झाला पाहिजे. तुकोबार यांनी ध्यान केलं. ते म्हणतात, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैता द्वैत देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्मा कळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंग तुका आता. असं वर्णन आहे महाराज. हे रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न काय आहे? रक्त म्हणजे लाल, श्वेत म्हणजे पांढरा, कृष्ण म्हणजे काळा, पीत म्हणजे पिवळा. हे 4 रंग आहेत. जेव्हा तुम्ही साधना करायला लागता, ध्यान करायला लागता, त्यावेळेला तुमचं ध्यान स्थूल रूपात असतं. म्हणजे अन्नमय कोश जो आहे त्याचा बाध होत असतो. हे जे शरीर आहे ना, ध्यान करणाऱ्या माणसाला जर ध्यान लागलं तर बऱ्याच वेळेला असे अनुभव येतात की मी उंच आकाशात उडतोय. त्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं माझं शरीर फार जड झालेलं आहे. बऱ्याच वेळा असं वाटतं माझं शरीर कापसासारखं झालेलं आहे. बऱ्याच वेळा त्याला वाटतं माझे हातच नाहीत, मला पायच नाहीत, माझं मस्तकच नाही, असं त्याला वाटतं. मला ध्यान जर खरोखर करीत असला तर असे अनुभव येतात. आता हे मला कसं माहिती? माझ्या श्रीगुरूंकडून मला ती परंपरा प्राप्त झाली महाराज. आणि स्वामीजी फार समर्थ होते. आपले श्रीगुरू समर्थ असले पाहिजेत. म्हणून समर्थाची कांता कधी भीक मागायला जात नाही महाराज. काय भीक मागे? मनाची याजोगे सिद्धी पावे. पण स्वामीजींकडे हे सगळं होतं महाराज. स्वामीजींनीच हे सगळं त्यांनी दिलं. स्वामीजी म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज. रोज मी त्यांचं नाव घेतोय. मला अनेक महात्मे भेटले. त्याच्यामध्ये लखनगिरीजी महाराज, ब्रह्मलीन स्वामी लखनगिरीजी महाराज कोपरगावला, तेच स्वामीजींकडे घेऊन गेले होते. आमचे भाऊ ज्यांच्याकडे ग्रंथ ऐकायला मिळाले, ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतो, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरज गुरुवरे छगन महाराज बाळनाथगडावर राहतात. नाथ संप्रदायाची परंपरा, हे महात्मे त्यांनी फार श्रेष्ठ होते. ध्यान योगाचे साधक होते नारायण महाराज. त्यांच्या सानिध्यात राहायला मिळालं. असं ध्यान त्यांनी. मग ज्या वेळेला स्थूल शरीराचा निराश होतो ना, त्यावेळेला रक्तिमा प्रतीतील येते, लाल रंग प्रतीतील येतो. म्हणून रक्त. जेव्हा सूक्ष्म शरीराचा बाध होतो त्यावेळेला त्यांनी श्वेत तत्वाची प्रतीती येते. भ्रूमध्याच्या ठिकाणी त्यांनी एक ज्योतिर्मय स्वरूप प्रतीतीला येतं. शुभ्र असणारी ज्योत प्रतीतीला येते. कारण शरीराचा ज्यावेळेला बाध होतो त्यावेळेला त्यांनी तीच शुभ्र ज्योत फिरू लागते. तिला काळा त्यांनी रंग येतून बोटाच्या पेऱ्या इतकं त्यांनी महाराज तो काळा रंग डोळ्यासमोर दिसतो. मग हळूहळू हळूहळू तो लहान होतो. तो नील वर्णाचा पीत वर्णाचा दिसू लागतो. आणि मग त्यांनी मसूर प्रमाण अशा पद्धतीने ते दिसतं चित्र. तुकोबारामध्ये हरिहराचे मूर्ती बिंदुल्यात येती जाते. तुकोबारायांचं प्रमाण आहे महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, डोळ्यात डोळा काळीयात काळा नीलबिंदू सावळा लखलखीत. असा नीलबिंदू प्रत्यक्ष प्रतीतील येतो. हे ध्यान करणाऱ्या लोकांकरता सांगतोय. ही साधना जर आपण केली तर या सगळ्या गोष्टींची अनुभूती जीवनामध्ये येते आणि मग व्यापक स्थिती अशा पद्धतीने प्राप्त होत असते. असो म्हणून त्यांनी भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती धावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती धावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल गीती गावा विठ्ठल उभा या प्रमाणातून महाराजांना सांगायचंय, विठ्ठल गीतांच्या माध्यमातून गावा आणि चित्तामध्ये विठ्ठल ध्यावा, म्हणजे त्याचं ध्यान करावं. विठ्ठल चित्ती ध्यावा म्हणून ध्यान करणं फार गरजेची गोष्ट आहे. भगवान शिवाला एकांत अतिशय प्रिय आहे. कशाकरिता? कायमस्वरूपी ध्यान आहे महाराज. बघा, पहिल्या दिवसापासून तुम्ही पाहतात ते ध्यानस्थ बसलेले आहेत. हे ध्यान कुठं घडावं म्हणून कैलास पर्वत अतिशय श्रेष्ठ स्थान वाटलं. तिथे एकांत जाणवला आणि त्या एकांतात भगवान शिव त्यांनी कैलासावर राहू लागले. ब्रह्मदेव नारदाला वर्णन करून सांगतायत, त्यातली असणारी कथा आहे. भगवान शिव त्यांनी कैलासावर का गेले?
तिथं का राहतात त्याच्या कारण हा गुणनिधी आहे. हाच गुणनिधी दुराचारी वागला, नंतर त्यानं शिव उपासना केली. नंतर तो त्यांनी महाराज कलिंग राजाच्या घरी दम नावानं जन्माला आला. त्यानं त्यांनी कठोर तपश्चर्या केली, शिवनामाचा प्रचार प्रसार केला, शिवभक्तीचा प्रसार केला. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले, त्याला कुबेर पद प्राप्त